आजचे एक्झाम्पल्स बघा कसे स्टार्ट करू आपण. आजचे एक्झाम्पल्स त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन dx अपॉन 8 मायनस 7 साइन स्क्वेअर एक्स असा क्वेश्चन आहे. काय 8 मायनस 7 साइन स्क्वेअर एक्स. बरं, क्वेश्चन कडे बघितलं तुम्हाला काय वाटतंय की हा आतापर्यंत आपण बघितलेल्या कोणत्या पॅटर्नने सुटेल? ऑब्झर्व करा. आपल्याकडे काही फॉर्म्युले बघा बरं, हा फॉर्म्युल्यात बसतोय का? म्हणजे आपण ट्रायल अँड एरर करून बघायचं, पाठ नाही करायचं. जसं की आपण याच्यात बघितलं की इट लुक्स लाईक 1 अपॉन आपण म्हणू शकतो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर सारखा दिसतोय का ते पहिले चेक करून घ्या. तर इथं प्रॉपर होईल का ते? 8 पण कशाचा स्क्वेअर नाहीये, 7 पण नाहीये, साइन स्क्वेअर आहे, त्याला बळजबरी ऍडजस्ट करता येईल. पण एक्स असता टी असता तर आपण तसं केलं असतं. इथं साइन एक्स म्हणजे तिसरंच फंक्शन आहे, तर तसं करता येणार नाही. मग काय करायचं? तर आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची. नीट समजून घ्या. इंटिग्रेशन आहे, वरती 1 खाली 8 मायनस 7 साइन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स असा क्वेश्चन आहे. ओके, आता याच्यात आपण 1 ला वरती सेपरेट करतो नेहमीप्रमाणे, तसं केलं, लिहून घेतलं. आता काय करायचं ना, इथे काय केल्यानंतर टॅन स्क्वेअर येईल याच्यावर फोकस करा. ऑब्झर्व करा, वरती माझ्याकडे 1 आहे, खाली इथं 8 आहे आणि इथे आहे ना साइन स्क्वेअर एक्स आहे रे. तर तुम्हाला वाटतं का साइन टॅन थिटाचा फॉर्म्युला काय? कोण सांगतं मला? साइन अपॉन कॉस. व्हेरी गुड. मग मला जर इथं टॅन स्क्वेअर पाहिजे तर मी कशाने डिवाइड करू पूर्ण इक्वेशन? परफेक्ट. आलं लक्षात? तर टार्गेट लक्षात ठेवा की आपल्याला हे याच्या पुढचा तो टॅन थिटावाला नाही का साइन 2x वाला फॉर्म्युला आणि त्याच्या पुढचा साइन एक्स, हे सगळे टॅनशी कनेक्टेड आहे की आपल्याला त्याच्यामध्ये टॅनची व्हॅल्यू पुट करायला लागते. ते सोपं पडतं म्हणून. मग इथं काय करू आपण, या इक्वेशनला वरती आणि खाली दोघांना कॉस स्क्वेअर थिटा किंवा कॉस स्क्वेअर एक्स ने डिवाइड करू. म्हणजे कसं होईल? वरती 1 आहे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स असं होईल. एक्स मध्ये आपलं गणित आहे म्हणून. आणि खाली 8 ला पण भाग द्यायचा, 8 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि मायनस 7 साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कम्प्लीट आणि इथं डीएक्स. डन. तर ही एक बेसिक स्टेप आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलं, वरती आणि खाली प्रत्येकाला कॉस स्क्वेअर एक्स सेपरेट डिवाइड करायचा. डन. आता आपण कॅल्क्युलेट करू की यांची व्हॅल्यू कशी टर्न होते. जसं की आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन कॉस एक्स काय होतं? सेक एक्स. सेक एक्स. मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय व्हायला पाहिजे? सेक स्क्वेअर एक्स. डन. म्हणजे वरती झाला सेक स्क्वेअर एक्स. इथं खाली बघा, त्या 8 ला बाजूला घ्या, तरी पण तिथं काय 1 अपॉन कॉस स्क्वेअर आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर ला आपण काय लिहितो? सेक स्क्वेअर एक्स. मायनस 7 जसाच्या तसा लिहा आणि हे इथं साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे कोण होईल? टॅन स्क्वेअर एक्स. डन. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? गुड. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला काही फॉर्म्युले याच्यामध्ये पुट करायचे. ठीक आहे. आता काय करायचं याच्यामध्ये पुट? जिथे जिथे तुम्हाला सेक स्क्वेअर एक्स दिसतोय, आता याच्यात पण स्मार्ट वर्क आहे. प्रत्येक सेक स्क्वेअरला बदलायचं नाही, फक्त या खालच्या सेक स्क्वेअरला बदलायचं. आता असं का? त्याचं पण रिझन मी तुम्हाला सांगते. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? सोपं आहे. लक्षात ठेवायचं की इथपर्यंत आपल्याला टॅन स्क्वेअर घेऊन यायचा. म्हणजे जर या गणितात इथं कॉस स्क्वेअर असतं तर आपण काय केलं असतं? मग साइन स्क्वेअरने डिवाइड करायचं. आलं लक्षात? एक तर टॅन नाही तर कॉट मध्ये घेऊन जायचं.
आलं लक्षात? म्हणजे मला काय म्हणायचंय, याला कन्वर्ट करून अशा फॉर्म मध्ये घेऊन जा ज्याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती, म्हणून आपण त्यांना टर्न करतोय. हा, ओके, डन इथपर्यंत. आता आपल्याला, मला तो आयडेंटिटी कोण सांगतो? 1 प्लस tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. कोणाला या आयडेंटिटी मध्ये डाऊट आहे रे? इट्स करेक्ट. ओके, एक काम करू आपण, सिद्धांत साठी ना थोडस ट्रिग्नोमेट्री आता रिवाइज करून घेऊ. सिद्धांत लक्ष दे, ठीक आहे. फर्स्ट काय, ट्रिग्नोमेट्री मध्ये एकटा येतो साइन थिटा किंवा साइन, आता आपण एक्स वाला बघतोय तर साइन एक्स येतो, ठीक आहे. त्याच्या जोडीला असतो कॉस एक्स. ओके, मग या दोघांना डिवाइड केलं का बनतो tan एक्स, म्हणून tan एक्स इज इक्वल टू आपण लिहितो साइन एक्स अपॉन कॉस एक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण साईनला उलट करतो ना, म्हणजे 1 अपॉन साइन एक्स, बघ इथं वरती आणि इथं खाली असं असेल, तेव्हा इथं बनतं कोसेक एक्स. ओके, त्याच्यानंतर कॉस एक्स ला उलट केलं आपण, 1 अपॉन कॉस एक्स असं उलट केलं तर इथं बनतो सेक एक्स. आणि इथे 1 अपॉन टॅन एक्स केलं, टॅन ला उलट केलं की बनतो कॉट एक्स, ठीक आहे. मग आता इथं बघून घे, टॅन एक्स ची व्हॅल्यू साइन अपॉन कॉस आहे, आणि आपण 1 अपॉन टॅन करतोय म्हणजे ते पण उलट करायचं. दॅट मीन्स कॉट एक्सचा दुसरा फॉर्म्युला पण आहे, जो आहे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. तर हे सगळ्यात बेसिक आहे की सगळी ट्रिग्नोमेट्री त्या साइन एक्स आणि कॉस एक्स मुळे बनली. ठीक आहे, म्हणजे आपण ट्रिग्नोमेट्रीचा कोणताही पार्ट सोडवत असलं तरी पण आपल्याला हे बेसिक फॉर्म्युले माहिती पाहिजे. डन, सगळ्यांचं रिवाइज झालं? येस ऑर नो? परफेक्ट. ओके, याच्या नंतर येतात ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, राईट. पण आता ना ट्रिग्नोमेट्रीचे सगळे फॉर्म्युले आता नाही होणार, वेळ लागतो त्याला, पण एकदम इंटरेस्टिंग आहे ट्रिग्नोमेट्री. हे झालं ना की सगळ्यात पहिले आपली ही आयडेंटिटी विच इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, ही आयडेंटिटी पाठ करायची, ठीक आहे. थिटाच्या जागेवर ए पण असू शकतो, एक्स पण असू शकतो, किंवा दुसरा कोणता पण व्हेरिएबल असला तरी पण ही प्रॉपर्टी तशीच वापरायची. ओके, याच प्रॉपर्टी वरून आपण कोण बनवतो, दुसऱ्या दोन प्रॉपर्टीज. म्हणजे काय की याला पूर्ण इक्वेशनला जर आपण साइन स्क्वेअर थिटाने भाग दिला तर आपल्याला एक फॉर्म्युला मिळेल, आणि कॉस स्क्वेअर थिटाने भाग दिला तर दुसरा मिळेल. मग बघा, याला बघा कॉस स्क्वेअर थिटाने भाग दिला, याला पण कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं, आणि याला पण कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं. तर आता मागचा पार्ट वापरायचा, बघायचं बघ, साइन अपॉन कॉस, इथं बघायचं साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे हा कोण होईल, टॅन स्क्वेअर थिटा, प्लस इथं काय होतंय, कॉस स्क्वेअर कॅन्सल, इथं फक्त 1 उरला, आणि इक्वल टू 1 अपॉन कॉस काय होतो बघ, 1 अपॉन कॉस होतो सेक एक्स किंवा सेक थिटा, म्हणून आपल्याला इथं लिहायचं सेक स्क्वेअर थिटा. तर हीच प्रॉपर्टी आता आपण इकडे यूज करतोय, फक्त ती एक्स मध्ये लिहिली. क्लिअर? तर ट्रिग्नोमेट्री अजिबात अवघड नाहीये, ते फक्त अशा पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात इझिएस्ट ट्रिग्नोमेट्री जाऊ शकते. फॉर्म्युले पाठ नाही करायचे, ते कसे बनवायचे ते लक्षात ठेवा, सगळ्यात सोपं जातं. डन, ओके, चलो. सो आपल्याला काय करायचं, या सेक स्क्वेअर एक्सच्या जागी ही व्हॅल्यू टाकायची, वरती नाही करायचं काही. वरती का नाही करायचं तर ते आपण पुढे बघू. ओके, सो एक्झाम्पल आपण लिहू आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, कुठपर्यंत आलो आपण, वरती होतं सेक स्क्वेअर एक्स डीएक्स, खाली 8 इंटू सेक स्क्वेअर एक्स होतं, आणि -7 इंटू टॅन स्क्वेअर एक्स होतं. इथपर्यंत आपलं गणित झालं होतं. इथून पुढे आपल्याला काय करायचं, खालच्या सेक स्क्वेअर एक्सच्या जागेवर 1 प्लस टॅन स्क्वेअर पुट करायचं. ओके, मग 8 आपण बाजूला ठेवू, ब्रॅकेट करू, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स असं लिहू, -7 टॅन स्क्वेअर एक्स. सगळ्यांना कळली का ही स्टेप? परफेक्ट.
वैष्णवी, धीरज, सिद्धांत क्लिअर झाली का? परफेक्ट. ओके, आपल्याला काय करायचं आता नेक्स्ट स्टेपला? तो जो 8 आहे ना बाहेर, तो 8 आहे ना, तो मध्ये दोघांना मल्टिप्लाय करून टाकायचा. म्हणजे कसं होईल? आय इक्वल टू इंटिग्रेशन वरती सेक स्क्वेअर एक्स आणि डीएक्स ला काही करायचं नाही. खाली बघा, 8 ने मल्टिप्लाय करू म्हणजे आपल्याला इथं मिळेल 8 प्लस 8 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 7 टॅन स्क्वेअर एक्स. असं केल्यावर खाली काय उरेल रे? कोण ट्राय करतं? 8 टॅन प्लस टॅन स्क्वेअर एक्स. हा, प्लस टॅन स्क्वेअर एक्स. 8 मधून 7 गेल्यावर किती उरता? एकच उरतो ना. ते झालं इथं. म्हणजे काय? वरती आहे सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि खाली काय झालं? खाली झालं 8 उरलेला आहे तो आणि प्लस टॅन स्क्वेअर एक्स. डन. एकदम सोपं आहे. 8 टॅन स्क्वेअर एक्स मधून 7 टॅन स्क्वेअर एक्स मायनस झाले, एकच उरला आणि तो 8 जो सुरुवातीचा होता तो आपण तसाच लिहिला. आपल्याला इथपर्यंत गणित आणायचं आणि इथपर्यंत आलो की सबस्टिट्यूशन करायचं. सबस्टिट्यूशन काय करायचं असं तुम्हाला वाटतं याच्यात? सगळ्यात मेन तर एक प्रश्न पहिले की सेक स्क्वेअर वरती पण होता, बिचाऱ्याच्या जागी आपण काहीच पुट केलं नाही, फक्त खालीच पुट केलं, वरती काहीच केलं नाही. याचा अर्थ त्याचा कुठेतरी युज होणार आहे, बरोबर ना? मग आता आपण काय केल्याने ते सेक स्क्वेअर एक्स आणि डीएक्स गायब होईल? कोण सांगतं? टॅन एक्स इज इक्वल टू टी. परफेक्ट. आपल्याला इथं सबस्टिट्यूशन अशी करायची ज्याचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि डीएक्स येईल, म्हणजे वरचं, आणि ते गायब होऊन जाईल. मग आपल्याला पुढची स्टेप पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी झालं. मग इथे येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डन. आता टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय येतं? सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. बघा, याच्यासाठी त्याला तसंच ठेवलं होतं, बदललं नव्हतं. झालं क्लिअर? त्याला का बदललं नाही आपण? खालच्याच सेक स्क्वेअरला का बदललं? तर त्याचं हे रिझन होतं. ओके, बघा आता गणित किती छोटस झालं. इंटिग्रेशन, हे दोघं गायब, याच्या जागेवर dt. सो 1 1 इकडे dt आणि खाली 8 च्या जागेवर 8 आणि टॅन स्क्वेअर एक्स च्या जागेवर t चा स्क्वेअर. बघा गणित किती सोपं झालं. आता हे गणित आपल्या फॉर्म्युल्यापैकी कशात तरी बसवायचं. आता बघून घ्या कसं बसेल हे. 8 प्लस टी स्क्वेअर dt असं गणित आहे आपलं. शोधा असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये हे गणित बसेल? ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ज्याचा फॉर्म्युला काय आहे? शोधा. त्याचा फॉर्म्युला काय आहे? 1/a टॅन इनवर्स ऑफ x/a प्लस c. आता तो टी स्क्वेअर बिचारा रेडी बघा एक्स स्क्वेअरच्या जागेवर. त्या 8चं काय करू? 8 कशाचा स्क्वेअर आहे रे? येस, 8 कशाचा स्क्वेअर आहे? काय करायचं अशा वेळेला? हे बघा. रूट. येस धीरज. रूट घ्यायचा मॅम, स्क्वेअर केल्यावर तो 8 असतो. परफेक्ट. ओके, जिथं तो परफेक्ट स्क्वेअर नाही. आता 9 आला असता तर आपण 3चा स्क्वेअर लिहिला असता ना, पण इथं काय आलं? 8 आला. आता 8 कशाचा स्क्वेअर नाहीये. अशा वेळेला त्या 8ला रूट मध्ये टाकायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहायचं. ओके, म्हणजे आपण त्याची व्हॅल्यू पण बदलली नाही आणि त्याला आपण आपल्याला पाहिजे त्या फॉर्म्युला सारखं लिहिलं, असं त्याचं मिनिंग होतं. चलो नेक्स्ट स्टेप. आय इज इक्वल टू, कोण ट्राय करतं याचं उत्तर? धीरज वेट. आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये ए च्या जागेवर रूट 8 टाकायचंय आणि एक्सच्या जागेवर टी टाकायचंय. कोण सांगतं?
दीक्षा. 1/√8 tan inverse t upon √8 plus c. व्हेरी गुड, इट्स परफेक्ट. एकदम सोपं आहे, घाबरायचं नाही. इथे बघून घ्यायचं एच्या जागेवर कोण आहे आणि एक्सच्या जागेवर कोण आहे. बस याच्यामध्ये ना हे जे उत्तर आहे याच्यात ए आणि एक्सच्या जागेवर त्याची व्हॅल्यू टाकायची आणि ते लिहायचं बस. आणि हे झाल्यानंतर काय करायचं? रिसबस्टिट्यूट करणं कंपल्सरी. ओके, त्याचं एक्झाम्पल आठवा मग मी काय दिलं होतं. ओके, तर रिसबस्टिट्यूट करणं कंपल्सरी. आपण कोणाच्या जागेवर टी पुट केला होता? आपण टॅनच्या जागेवर टी पुट केला होता. मग टीच्या जागेवर परत टॅन एक्स लिहून टाकायचा. आपलं काम संपलं. इथून पुढे काहीच करायचं नाही, काही होणार नाही. झालं. दिस इज युअर फायनल सोल्युशन. ओके, सो अवघड नाहीये. लक्षात घ्या, प्रत्येक पॅटर्न कन्वर्ट करून आपण याच फॉर्म्युल्याकडे घेऊन येतोय, किंवा या टाईपचे जेवढे फॉर्म्युले आपण केले तिकडेच घेऊन येतोय परत परत. म्हणून ते फॉर्म्युले आपण जसे केले होते तसे प्रॉपर 3-3चा पॅटर्न घ्यायचा. वरती ओरिजिनल वाला, मग पहिला, दुसरा, तिसरा, असे किती ते 9 फॉर्म्युले तयार होतात. ते 9 फॉर्म्युले पाठ झाले की तुम्हाला टेन्शन नाहीये या टाईपच्या कोणत्याच गणितात. आपण आहे ना एकदा हाच क्वेश्चन रिवाइज करून घेऊ. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे इथं? पहिले तर साइन स्क्वेअर एक्स आहे. इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्सचा पार्ट आपला बाकी आहे अजून. इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स डायरेक्ट घेता येत नाही, तिथं सबस्टिट्यूशन करावी लागते. ठीक आहे, तर तो पार्ट वेगळा आहे, हा वाला वेगळा आहे. तर इथं कशावरून समजेल आपल्याला की हे गणित असं दिसणार आहे बाबा पुढे जाऊन? तर तो पॅटर्नच बघून घ्या ना कसं आहे. इंटिग्रेशन दिसतंय, वरती dx म्हणजे 1 आहे आणि खाली समथिंग मायनस समथिंग स्क्वेअर आहे. याचा अर्थ या पॅटर्नला आपल्या आत्ताच्या पॅटर्न मध्ये घेऊन यायला लागेल. प्रोसेस काय आहे? इथं असं काहीतरी करायचं जेणेकरून एक तर टॅन स्क्वेअर आला पाहिजे, नाही तर कॉट स्क्वेअर आला पाहिजे. मग इथं साइन स्क्वेअर एक्स आहे ना, म्हणून आपण काय केलं? कॉस स्क्वेअर एक्स ने सगळीकडे डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर हा झाला सेक स्क्वेअर एक्स. इथं 8ला बाजूला केलं तर हा पण झाला सेक स्क्वेअर एक्स. आणि इथं साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे झालं टॅन स्क्वेअर एक्स. डन. तर हे झाले तिन्ही तयार. याच्यानंतर याच्या जागेवर सबस्टिट्यूट केला आपण, कारण कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. याला काहीच नाही केलं आपण. कारण का? कारण पुढे जाऊन आपण टॅनला एक टी पुट करणार होतो ना, तर टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स डीएक्स येईल आणि ते गायब होऊन जाईल. म्हणून आपण फक्त याच्या पुरतं हे टाकलं. हे कुठून येतं? तर हे बेसिक ट्रिग्नोमेट्री आहे. याच्यानंतर ही आयडेंटिटी घ्यायची, त्याला डिवाइड करायचं आणि ही आयडेंटिटी तुम्ही बनवू शकता. जर तुम्ही साइन स्क्वेअरने डिवाइड केलं तर तुम्हाला कॉट वाली आयडेंटिटी मिळेल. ओके, त्याच्यानंतर मग काय केलं आपण? याच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट केली. पुट केल्यानंतर काय केलं? 8ने 1ला पण मल्टिप्लाय केलं आणि 8ने टॅन स्क्वेअरला पण मल्टिप्लाय केलं. मागचा 7 टॅन स्क्वेअर आपण ऍज इट इज लिहिलं. डन. त्याच्यानंतर मग काय झालं? या 8ला तसंच ठेवलं आणि इथं 8 टॅन स्क्वेअर एक्स मधून 7 टॅन स्क्वेअर एक्स कट झाले, म्हणजे 8 मधून 7 गेल्यावर एकच उरला, तो इथं लिहिला. हे रेडी झालं की टॅन एक्सच्या जागेवर टी टाकायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह बरोबर वरचं येईल त्याला गायब करायचं आणि नवीन गणित तयार होईल. मग आपल्याकडे आलं 1/8 प्लस टी स्क्वेअर dt झालं. मग याच्यासारखा दिसणारा फॉर्म्युला शोधायचा. मग आपल्या लिस्ट मध्ये हा फॉर्म्युला आहे जो त्याच्यासारखा दिसतो. मग काय, हा तर ऑलरेडी रेडी आहे, बरोबर. मग याला तयार करायचं. आता 8 कशाचा स्क्वेअर आहे? तो कशाचा स्क्वेअर नसेल, बिनधास्त त्याला रूट मध्ये टाकून द्यायचं आणि त्याचा स्क्वेअर मध्ये लिहायचं, चालतं. डन. त्याला रूट मध्ये टाकून त्याच्या स्क्वेअर मध्ये लिहिलं, आपलं काम झालं. त्याच्यानंतर 1/√8 फॉर्म्युल्यामध्ये ए च्या जागेवर त्याची व्हॅल्यू टाकायची आणि एक्सच्या जागेवर टी टाकायचा. फॉर्म्युला वापरून आपण उत्तर लिहिलं. पण आन्सर टी मध्ये चालणार नाही. क्वेश्चन एक्स वाला होता ना, आन्सर पण एक्स वाला पाहिजे. म्हणून शेवटच्या स्टेपला करायचं रिसबस्टिट्यूशन. री सबस्टिट्यूट म्हणजे आधी जे पुट केलं होतं ते त्याच्या जागेवर टाकून दे.
म्हणून आपण इथं टीच्या जागेवर tan x टाकलं. मग आता आपलं सोल्युशन कम्प्लीट झालं. कोणाला इथपर्यंत काहीही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. येस. ओके. सध्या टेबल बदललाय त्याच्यामुळे ते जास्त हलतंय, पण ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन प्रॉपर दिसते ना? ओके, ठीक आहे. ऍक्च्युली टेबल चेंज झालाय तर त्याच्यामुळे तो इश्यू आहे, बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्हाला दिसतंय, क्लिअर झालं. सगळ्यांना हा क्वेश्चन क्लिअर झाला का? पक्का क्लिअर झाला? येस विशाल, बोल. मॅम त्या सायन्सच्या जागेवर दुसरं आलं तरी असंच करायचं का? आता आपल्याकडे Sin square कॉस कुठे गेला? हा, साइन स्क्वेअर वाला क्वेश्चन होता ना. आपण पुढचा आहे ना, दोघांचं घेऊ. कॉस स्क्वेअर पण आहे आणि त्याच्यात साइन स्क्वेअर पण आहे. मग बघू आपण काय करायचं. ठीक आहे, म्हणजे तुझा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जाईल. आणि घाबरायचं नाही. साइन स्क्वेअर आला, कॉस स्क्वेअर आला ना, आता आयडेंटिटी कशी आहे? साइन स्क्वेअरच्या वेळेला ही आयडेंटिटी आहे आणि कॉस स्क्वेअरच्या वेळेला कोसेक वाली, म्हणजे 1 + कॉट स्क्वेअर इक्वल टू कोसेक स्क्वेअर वाली वापरायची. तर होऊन जातं ऑटोमॅटिक बॅलन्स. ठीक आहे. आपण एक काम करू, नेक्स्ट क्वेश्चन आहे ना, तो मॅक्झिमम टाइम विचारला गेलेला क्वेश्चन आहे, तर तो आपण सॉर्ट आउट करू. ओके. आणि सध्या आहे ना, काय फॉलो करा माहितीये का? टॉपिक झाला की त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तो फायनल करून टाका. तसं जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला लोड नाही येणार. पोर्शन तुमचा खूप वास्ट आहे. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपल्याला वेळ नाहीये. आणि जेवढं तुम्ही इंटिग्रेशनवर प्रामाणिकपणे काम कराल, तेवढं तुमचं पुढचं काम हलकं होऊन जाईल. पुढे डेफिनाइट इंटिग्रल आहे, ऍप्लिकेशन आहे. इथे तुमचं काम एकदम हलकं होऊन जाईल जर तुम्ही आत्ता मेहनत घेतली. कारण पुढच्या पार्ट मध्ये फक्त लिमिट टाकायचं एवढंच एक्स्ट्रा आहे. करायचं सगळं सेम आहे, जसं आता आपण करतोय. म्हणून फायनल करा. चलो एक्झाम्पल बघून घ्या. I is equal to dx upon 4 cos square x plus 9 sin square x. आता याच्यामध्ये गडबड बघा. आता इथं तर दोघं आले. काय चूज करायचं सांगा बरं. 4 cos square x plus 9 sin square x. पहिल्या स्टेपला तो dx मागे पाठवायचा, इंटिग्रेशन पुढे आणि dx मागे. ठीक आहे. याला डिवाइड कशाने करायचं? आता इथं दोन्ही ऑप्शन आहे, मग आपला इझी वाला चूज करायचा. आता इझी वाला ऑप्शन Cos. काय? परफेक्ट. सो डिवाइड न्यूमरेटर ऍज वेल एज डिनॉमिनेटर विथ कॉस स्क्वेअर एक्स. मग आपण 1 वरती होईल कॉस स्क्वेअर एक्स आणि खाली 4 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस 9 साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. बघा, या स्टेपला तर लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त वरती आणि खाली कॉस स्क्वेअरने भाग द्यायचा, बस. सेपरेट सेपरेट करून टाकायचं. अतिउत्तम. आयच्या नंतर काय होईल? इंटिग्रेशन 1 कॉस स्क्वेअर काय झालं परत? sec square x. व्हेरी गुड. इट्स सेक स्क्वेअर एक्स, राईट. डीएक्स मागे बिचारा जसा आहे तसाच लिहायचा. इथे काय झालं? फक्त 4 कॉस स्क्वेअर एक्स गायब, प्लस इथे 9 आणि व्हॉट अबाउट दिस? tan square. परफेक्ट. इट्स tan स्क्वेअर एक्स. अरे मग चांगलं झालं ना. इथे इथे त्या शेजारच्या सेक स्क्वेअर एक्स ला व्हॅल्यू पुट करायची गरज पडली नाही. म्हणजे इथून पुढे काय करायचं? डायरेक्ट सबस्टिट्यूशन. आलं लक्षात? कारण इथे इथे ऍडजस्ट करायला कोण नाही ना, म्हणजे तो रेडी आहे. मग सबस्टिट्यूशन करायचं. काय येईल सबस्टिट्यूशन? सेम टू सेम. पुट tan x इज इक्वल टू t. इथे लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. tan x चं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt. हे जसंच्या तसं प्रत्येक गणितात येणार. काहीच बदल नाही त्याच्यात, कारण त्याच्यात बदल होण्यासारखा काही पार्टच नाही. बर, हे सगळं आपण इकडे चेंज करून घेऊ. बघा, वरचा आणि dx गायब झाला.
त्याच्या जागेवर फक्त dt येईल म्हणून त्याला मागे लिहायचं. 4चं काही घेणं देणं नाहीये, तो एकटाच आहे. त्याच्यानंतर 9 आणि tan स्क्वेअर x म्हणजे t स्क्वेअर. आपलं गणित कशावरून कसं दिसतंय बघा. पहिल्या स्टेपला बघून कोणी पण घाबरेल की ते साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर दिलंय. एखादा हुशार असेल त्याने जर तिथं काही फॉर्म्युले वापरले ना तर ते सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड करून ठेवतील. तर दिस इज द गुड वे. ओके. आता हे गणित जे आहे ना त्याच्यामध्ये पण एक प्रॉब्लेम आला रे. I is equal to integration 1/4 plus 9t स्क्वेअर आलं रे. तर याला डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा का? 9 ला कॉमन घ्यायचं. हा, व्हेरी गुड. याच्यामध्ये 9 ला कॉमन घ्यावं लागेल, कारण आपण जो फॉर्म्युला वापरतो तो a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असा असतो ना. एक्स स्क्वेअरच्या शेजारी कोणीच नसतं, म्हणून आपल्याला त्या 9 ला गायब करावं लागेल, म्हणजे कॉमन काढावं लागेल. मग आपण एक काम करू, 9 ला जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय मिळेल? ब्रॅकेटमध्ये मिळेल 4/9 प्लस टी स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट dt असं आपल्याला मिळेल. बरोबर आहे. आता सांगा त्या कॉमन काढलेल्या 9चं काय करायचं? इंटिग्रेशनच्या बाहेर येईल ना मॅम तो. इट इज अ कॉन्स्टंट, सो इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊन जा, फक्त त्या वरच्या 1 ला विसरू नका. मग आता आपलं गणित असं दिसतंय 4/9 प्लस टी स्क्वेअर इंटू dt. कन्वर्ट दिस एक्झाम्पल इन दिस फॉर्म. सो राईट 4/9 मीन्स कशाचा स्क्वेअर रे? 2/3. 2/3. सो इट्स 1/9 इंटिग्रेशन 1/, हा झाला 2/3 चा स्क्वेअर आणि हा झाला t चा स्क्वेअर. आता आपलं गणित याच्यासारखं मॅच होतंय. याचं उत्तर काय येतं? 1/a tan इनवर्स x/a प्लस c. तुम्ही ऑब्झर्व केलं का रे? आतापर्यंत सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा फॉर्म्युला आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तो पाठ झाला पाहिजे. मॅक्झिमम टाइम आपण हा फॉर्म्युला यूज केला आतापर्यंत, तो पाठ झाला पाहिजे. डन. ओके. कोण सांगतं याचं उत्तर? 1/9 पहिले लिहून घेतलं मी. आता कोण सांगतं? हु विल ट्राय? थांब, आपण सिद्धांतला विचारू. सिद्धांत, 1/a tan इनवर्स x/a. टाक बरं याच्यात व्हॅल्यू, सांग. बोल बोल, चुकलं तर चुकू दे, नो प्रॉब्लेम. तुझं व्हॉइसच नाहीये ते खरं. हॅलो. हॅलो. हा बोल. 1 हम्म. divided by 2 divided by 3 राईट. tan inverse t square टी स्क्वेअर. ओके. अपॉन. divided by 2 upon 2 divided by 3. परफेक्ट. ओके, गुड ट्राय. आता कुठे कुठे फक्त मिस्टेक झाली बघ. इथे टी स्क्वेअर नाही घ्यायचा, फक्त टी घ्यायचा. इथं बघ एक्स स्क्वेअर असतो तरी आपण एक्स घेतो ना, म्हणून आपल्याकडे टी स्क्वेअर असलं तरी टी घ्यायचं. डन. आणि बाकीचं गुड, परफेक्ट होतं. पुढची स्टेप, इथं थांबता नाही येणार. रिसबस्टिट्यूट करायच्या आधी काही कॅल्क्युलेशन होत आहे बघा. इथं बघा 3 1 3 3 3 9. इथलं इथं कॅल्क्युलेशन होत आहे. तुम्हाला हेच पॉसिबल झालं, समजलं तर तुम्ही इथून करू शकता. अदरवाईज तुम्ही पुढच्या स्टेपला ते कॅल्क्युलेट करू शकता. हे बघा इथं लगेच झालं ना. वरची लेअर आहे ना तिथं 1 1 दिसतोय आपल्याला. दुसरी लेअर आहे ना तिथं 9 × 2 दिसतंय आणि तिसऱ्या लेअरला 3 आहे. मग जे भाग जाते देऊन टाकायचं. 3 1 3 3 3 9 झालं. आता बघा 1 × 1 1, 3 दुने 6 आणि खाली कोणीच नाहीये. आलं का आपलं 2 स्टेपचा आन्सर? तर हा शॉर्टकट वापरायला शिका, त्याच्याने आपला वेळ वाचतो. सगळ्यांना समजलं का हे कॅल्क्युलेशन? कोण असं आहे की ज्याला नाही कळलं? हे आता काय झालं ते कळलं?
परफेक्ट. विशाल, दीक्षा, धीरज, डन. सो 1/3 इंटू 2 6. आणि इथं लक्षात घ्यायचं, इथं 3 लेअर झाल्या. एक T वाली लाईन आहे, एक 2 वाली लाईन आहे, एक 3 वाली लाईन आहे. तर जेव्हा 3 दिसतात ना, तेव्हा सगळ्यात खालचा पकडायचा आणि डायरेक्ट वरती पाठवून द्यायचा. ओके. तर आपल्याला इथं लिहिता येईल 3. मग 3T च्या जवळ गेला तर 3T/2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस C. हे तुमचं सोल्युशन झालं. पण हे कम्प्लीट नाही झालं. मग आपल्याला काय करायची शेवटची स्टेप? रिसबस्टिट्यूट. मग रिसबस्टिट्यूट करून त्याची व्हॅल्यू त्याच्या जागेवर टाकून द्यायची. म्हणजे I इज इक्वल टू 1/6 इंटू टॅन इनवर्स 3 इंटू टॅन एक्स अपॉन 2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस C. बरोबर लिहिलं का बघा? येस. 3T च्या जागी टॅन एक्स अपॉन 2 प्लस C. दिस इज युअर फायनल सोल्युशन. डन. आलं का लक्षात? ओके. म्हणजे क्वेश्चन मध्ये कोणी पण आला तर त्याला ट्राय करून चेंज करून बरोबर कशात घेऊन यायचं? टॅन मध्ये घेऊन यायचं. मग आता मी तुम्हाला आहे ना नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. तिसरी व्हरायटी याच्यामधली. ओके. याच्यामध्ये 3च व्हरायटी. एक तर आपण सोडवला आता तो पॅटर्न वाला येईल, ज्याच्यात तुम्हाला कॉस स्क्वेअर पण दिसेल आणि साइन स्क्वेअर पण दिसेल. किंवा ही व्हरायटी येईल की ज्याच्यामध्ये फक्त साइन स्क्वेअर दिसेल. किंवा अजून एक व्हरायटी की ज्याच्यात फक्त कॉस स्क्वेअर दिसेल. कोणती पण व्हरायटी असो तिथं टॅन स्क्वेअर आला पाहिजे. बस टार्गेट तेच ठेव. चलो मग मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन देते. लिहा, राईट डाऊन. येस. I is equal to integration dx upon 2 minus 3 cos square x असा क्वेश्चन. मी हेल्प करते तुम्हाला, डोंट वरी, पण लिहा. ओके. I is equal to integration 1/2 minus 3 cos square x. This is the question. ओके. इथे कोणी पण असो आपल्याकडे टॅन स्क्वेअर आला पाहिजे. मग काय करू? कितीने डिवाइड करायचं वरती आणि खाली? कॉस स्क्वेअरला तात्पुरतं विसरून जा. टार्गेट लक्षात ठेवा. आपल्याकडे खाली टॅन आणि वरती सेक स्क्वेअर आला पाहिजे. आता वरचं तर तुमच्या लक्षात आहे ना, वरती 1 आहे. वरती सेक स्क्वेअर कधी येईल? जेव्हा त्याला कॉस स्क्वेअरने भाग जाईल. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. या टाईपच्या इक्वेशनला वरती आणि खाली दोघां ठिकाणी कॉस स्क्वेअर एक्स ने भाग देऊन टाका. का आपलं काम झालं. सो I is equal to integration 1/cos square x divided by 2/cos square x minus 3 into cos square x upon cos square x into dx. लिहिली प्रत्येकाने स्टेप? लिहायचंय. हा टाईप लगेच फायनल करून टाका. 2-3च क्वेश्चन आहे त्याचे. व्हेरी गुड. आता ट्रिग्नोमेट्री नुसार ते जे बदलतायत ते बदलून टाका. म्हणजे 1/cos x ची व्हॅल्यू असते sec x. सो वी कॅन रिप्लेस दॅट 1/cos square x by sec square x डिवाइड बाय, तो 2 ला बाजूला घेऊन टाका. अगेन इट इज 1/cos square x. दॅट मीन्स sec square x minus 3. कॉस स्क्वेअर गायब झाला. बघा बरं, माझी स्टेप आणि तुमची स्टेप मॅच होते का? परफेक्ट. पण आता बघा, वरचा सेक स्क्वेअर रेडी आहे, पण टॅनच नाहीये त्याच्यात. आपण पुट टॅन एक्स केल्यावर मग तो सेक स्क्वेअर एक्स येतो ना. पण मग आता टॅन एक्सच नाहीये. तो टॅन एक्स आणायचा कुठून? कोण सांगतं? खाली टॅन स्क्वेअर पाहिजे, त्याला कुठून आणायचं? सेक स्क्वेअर आला तिथं. आठवतं तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं? सेक स्क्वेअर एक्स ची आयडेंटिटी वापरली होती. ओके.
मग मी तुम्हाला हेल्प करते. ती आयडेंटिटी काय होती? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स हे आपण सेक स्क्वेअर एक्सच्या जागेवर लिहू शकतो. मग पकडा त्याला आणि टाका तिथे. करा बरं कॅल्क्युलेट. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन वरच्या सेकला पुट करायचं नाही, त्याला तसंच ठेवायचं, कारण तो सबस्टिट्यूशनच्या नंतर गायब होणार आहे. खाली पुट करा जे काय करायचं तुम्हाला. मग 2 त्याला ब्रॅकेट टाका. मग याची व्हॅल्यू आपण टाकली तर ती येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट कम्प्लीट -3. आलं लक्षात? तर इथं -3 डन. आता पुढच्या स्टेपला काय कराल? हा जो 2 आहे ना तो मल्टिप्लाय करा आणि बघा बरं खाली काय तयार होतं. ओके, तुमचं रेडी झालं की मला सांगा काय रेडी होतंय, मग मी लिहिते. खालचं कॅल्क्युलेशन काय येतंय कोण सांगतं? सेक स्क्वेअर अपॉन 2 प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स -3. व्हेरी गुड. 2 प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स -3. व्हेरी गुड, परफेक्ट. आता या दोघांना कॅल्क्युलेट करून टाका. 2 -3 किती रे? 1 -1. हा करेक्ट. मग तो -1 जो येतोय त्याला पुढे लिहायचं का मागे लिहायचं विशाल? म्हणजे आता पुढे असं गणित चांगलं दिसेल का मला सांग बरं. नाही मागं लिहा. ओके, तर ज्या वेळेस आपल्याकडे कॉन्स्टंट टर्म निगेटिव्ह येईल त्याला मागे लिहायचं आणि जी पॉझिटिव्ह टर्म आहे ना तिला पुढे लिहायचं. म्हणजे आपल्याकडे 2 टॅन स्क्वेअर एक्स उरलेला आहे ना त्याला आपण पुढे लिहू आणि जी कॉन्स्टंट आहे ना ती निगेटिव्ह आल्यामुळे मागे लिहितोय, ती जर पॉझिटिव्ह आली तर पुढे लिहायची. आता याच्याने काय होतं माहितीये का, आपण जर पुढे लिहिलं ना तर आपण 1/a² + x² नादी लागतो. म्हणजे हा फॉर्म्युला आपण वापरण्याच्या मागे लागतो. पण याच्यात काय होतं गडबड, हा x² पुढे आला आणि मागचा a² बघा, याच्यात आणि याच्यात फरक आहे ना. म्हणून जर तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये निगेटिव्ह टर्म येत असेल तर त्याला पकडा आणि मागे लिहा. क्लिअर? ओके, आता पुढच्या स्टेपला काय करायचं? आता रेडी आहे बघा, खाली टॅन आहे वरती सेक. धीरज आन्सर रेडी? बोल. √2/4 log in bracket √2 tan x -1 upon √2 tan x + 1 + 6. करेक्ट आहे, व्हेरी गुड. ओके, याच्यानंतर काय करायचं वैष्णवी सांगत? खाली टॅन दिसतोय आणि वरती सेक स्क्वेअर दिसतोय. आता तो रेडी आहे सबस्टिट्यूशनला, तर काय करायचं? मॅम तो 2 बाहेर नाही येणार का? इथं नाही काढायचा. ओके, इथं काढलं ना तर थोडं कन्फ्युजन वाटतं. याच्यापेक्षा काय करायचं, पहिले पुट करून घ्यायचं. म्हणजे आपण पुट करतो tan x = t, मग लगेच डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. tan x चं डेरिव्हेटिव्ह काढायचं. जे काय येतं सेक स्क्वेअर एक्स dx = dt. बघा हे सेम आहे, प्रत्येक गणितात सेम आहे, म्हणून इथे अजिबात चुकायला नको आणि काही विसरायचं पण नाही इथे लिहिताना. झालं? आता हे सगळं याच्यात टाकून द्यायचं पहिले. मग I = इंटिग्रेशन. बघा वरचे दोघं गायब, वरती येतो 1, मागे यायचं dt. इथे येतो 2, याच्या जागेवर t² आणि मागचा 1. आपलं गणित पहिले इथपर्यंत तयार करून घ्यायचं. मग बघायचं याला कोणता फॉर्म्युला मॅच होतोय, तर 1/x² - a² वाला फॉर्म्युला याला मॅच होतोय. मग बघायचं आपल्या x² च्या शेजारी कोण नाहीये, इथं 2 आहे, काढा तो 2 कॉमन. लिहा बरं प्रत्येकाने. I = 1/2 कॉमन.
1/2 कॉमन, ब्रॅकेट मध्ये टी स्क्वेअर मायनस 1/2 येईल इंटू dt, राईट. आता पुढच्या स्टेपला तो 1/2 आहे, त्याला बाहेर घेऊन जायचे जो कॉन्स्टंट टर्म. सो 1/2 इंटिग्रेशन 1/t स्क्वेअर मायनस 1/2 dt. पण तरी प्रॉब्लेम आहे. टी स्क्वेअर इज लुक लाईक एक्स स्क्वेअर. टी स्क्वेअर हा एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दिसतोय, पण ए स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर केल्यावर 1/2 येईल. मग काय करायचं, 1/2 इंटिग्रेशन 1/t स्क्वेअर मायनस 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dt. ज्याचा स्क्वेअर रूट येत नाही त्याला बळजबरी स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं आणि स्क्वेअर मध्ये लिहायचं. ऑटोमॅटिक बॅलन्स होऊन जाते. क्लिअर? ओके, गुड. आणि आता फायनल सोल्युशन. धीरजचं तर आलेलं आहे, अजून कोणाचं फायनल सोल्युशन आलंय? फॉर्म्युला आपण हावाला वापरतो, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/2a log ऑफ मॉड ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. आणि आपला क्वेश्चन आहे इंटिग्रेशन, आय थिंक 1/2 बाहेर आलेला आहे. हा 1/2 बाहेर आलेला आहे. 1/t स्क्वेअर मायनस 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर हा आपला क्वेश्चन आहे. तर सगळ्यात पहिले हा 1/2 ला लिहायचं विसरू नका. लिहिलं, मग इंटू करा. इंटू केल्यावर 1/2a, तर 1/2 लिहून घ्या पहिले आणि मग a टाका. ए काय 1/√2, हे काळजीपूर्वक करा. ठीक आहे. याच्यानंतर इथे येईल लॉग, नंतर मॉड, एक्सच्या जागेवर टी मायनस 1/√2 असं येईल आणि खाली टी प्लस 1/√2 असं येईल. ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. आता पुढच्या स्टेपला, एक मिनिट धीरज, तू इथं कसं कॅल्क्युलेशन केलं? इथं तुझी व्हॅल्यू काय आलेली आहे? 2 मल्टिप्लाय केलाय मॅम आणि ओके. √2 वर केलाय. म्हणजे तू √2/4 लिहिलंय. हो. ओके. इथे 2-3 व्हरायटी आपण करू शकतो. इथे जसं की धीरजने केलंय, हा जो खालचा √2 आहे तो वरती घेऊन गेलो आपण आणि √2/4 केलं 2 × 2, तरी पण चालेल. किंवा अजून एक ऑप्शन आहे, याच्यात आहे ना, जेव्हा √2 असतो ना तेव्हा एखाद्या 2 ला पकडायचं आणि त्याला बळजबरी √2 × √2 लिहायचं. करून बघा मॅच होतंय का. 2 आहे ना, 2 ला जर √2 × √2 केलं तर सेम होऊन जातं, कारण √2 चा स्क्वेअर करायला लागतो आणि जेव्हा आपण स्क्वेअर आणि रूट एकत्र करतो तेव्हा त्याची व्हॅल्यू 2 असते. ओके. हे कशासाठी माहिती का, त्या √2 ला गायब करण्यासाठी असं केलं जातं. म्हणून आपल्याला अशी एक चॉईस होती की हा √2 आपण वरती घेऊन जाऊ, राईट. हा √2 वरती घेऊन गेलो, या खालच्या 2 ला √2 × √2 असं आपण लिहू शकतो. आणि मग एक एक रूट कॅन्सल होतोय, तर करून आपल्याला 1/2√2 मिळेल, असा त्याचा वे असतो. तर असं पण करू शकता. आता हे मी मुद्दाम का सांगितलं माहितीये का, जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व्ह करता किंवा तुम्ही टेक्स्टबुक मध्ये सोल्युशन बघता, तर तुम्हाला ही टेक्निक वापरून उत्तर दिलेलं असतं आणि आपल्याला काय वाटतं आपलं उत्तर कुठे चुकलंय. तर आपलं चुकलेलं नाहीये, फक्त त्या 2-2 च्या लॉजिक मुळे असं केलेलं असतं. तर तेवढं फक्त काळजी घ्या. ओके. पुढे काय येईल, लॉग येईल. इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आणि खालचा कमी करून टाकायचं. म्हणजे काय, √2 × t मायनस 1 अपॉन √2 आणि खाली √2 × t प्लस 1 अपॉन √2 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. आणि आता काय, हा जो √2 आलेला आहे तो कट करून टाका. म्हणजे आपली काय म्हणतो, सेकंड लास्ट फायनल स्टेप कशी होईल, 1/2√2 लॉग मॉड 2
√2 into t minus 1, √2 into t plus 1 प्लस सी ही सेकंड लास्ट स्टेप झाली. आन्सर कंप्लीट नाही झालं का? रिसबस्टिट्यूशन. ओके, रिसबस्टिट्यूट करा म्हणजे फायनल सोल्युशन I is equal to 1/2 √2 into log into mod √2. t च्या जागेवर आपण tan x टाकलं होतं, tan x टाका, खाली पण √2 tan x -1 आणि +1 प्लस सी. दिस इज युअर फायनल सोल्युशन. कोणाकोणाचं आन्सर मॅच झालं फायनल सोल्युशनला? व्हेरी गुड, परफेक्ट. सिद्धांत, जमलं का तुला? किंवा कुठे प्रॉब्लेम आला असेल तर यू कॅन आस्क. जमलं पक्का? कोणाला काही डाऊट नाहीये? व्हॉइस ब्रेक झाला रे बाळा तुझा. ओके, सो सगळ्यांना हा पॅटर्न कळला, ज्याच्यामध्ये अपॉन मध्ये साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर किंवा दोघांचं ऍडिशन, कॉम्बिनेशन असा पॅटर्न आला तर ते असं करायचं. वरती आणि खाली डायरेक्ट कॉस स्क्वेअर एक्स ने भाग देऊन टाकायचं. गणित कसं पण असतंय. कॉस स्क्वेअर एक्स ने भाग दिल्यानंतर जे जे टर्न होतोय, चेंज होतोय तो करायचा. आयडेंटिटी वापरायची, सेपरेट डिवाइड करायचं, फॉर्म्युला प्रॉपर वापरायचा. एक्स स्क्वेअर किंवा टी स्क्वेअरच्या बाजूला कोणी असेल तर त्याला सॉर्ट आउट करायचं आणि मग कॅल्क्युलेशन किंवा फॉर्म्युला वाईज ते कम्प्लीट करायचं. तर आहे ना, या टाईप मधले 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क. त्यातला पहिला I is equal to integration dx upon a square into sin square x plus b square into cos square x. बघा, म्हणजे यांनी नंबर देण्याच्या ऐवजी, ते मागच्या गणितात 4 आणि 9 होतं ना, यांनी नंबर देण्याच्या ऐवजी a स्क्वेअर आणि b स्क्वेअर दिला. एवढाच बदल आहे त्याच्यात. आणि अजून एक क्वेश्चन आहे, I is equal to integration dx upon 4 sin square x plus 5 cos square x. ओके, 4 sin square x minus 5 cos square x. आणि ते याच पॅटर्न मधलं आहे, फक्त मायनस मध्ये, तर ते एक आणखी. तर तुम्हाला चॉईस आहे, तिघांपैकी ऍटलिस्ट 2 सॉल्व्ह करा. ठीक आहे, 9 cos square x डन. हा टाइप फायनल. ओके, तर या तिघांपैकी तुम्ही कोणतेही 2 सोडवू शकता. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हा आणि हा तिसरा हे 2 क्वेश्चन सोडवावे. 3ही सोडवले तर अतिउत्तम. मग तर तुमचा हा टॉपिक फायनलच होऊन जाईल. ओके, क्वेश्चन आला तर हा जास्त मार्क्स साठी येतो, त्यामुळे हे प्रॉपर रिवाइज करा, फायनल करा. क्लिअर? ओके, तुम्हाला काहीही डाऊट असेल याच्याशी रिगार्डिंग तर तुम्ही ते विचारू शकता आणि ते लवकरात लवकर कंप्लीट करा, इनकम्प्लीट ठेवू नका. ओके, सो आपण उद्या कंटिन्यू करणार आहे एक्झॅक्टली 7 PM. तर वेळेत जॉईन करा आणि होमवर्क मात्र कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, चल. मला एक फक्त विचारायचं होतं की विशाल, कॉलेजमध्ये